मालिकेच्या येणाऱ्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. अन्नपूर्णा पूर्णतः बऱ्या होताच राजनने मोठ्या मुलीचं सत्य किंवा कमळीचं सत्य अन्नपूर्णाला सांगून फारच मोठा बॉम्ब फोडलेला असतो. हेच आपल्याला या आजच्या ट्विस्टमध्ये जाणून घ्यायचंय, पाहायचंय. नेमकं काय सत्य आहे? आणि कमळी ही राजनचीच मुलगी आहे ना? मग असं काय सत्य आहे? आणि जेव्हा अन्नपूर्णाला हे सत्य समजतं, त्याच वेळेला अन्नपूर्णाने इकडे कमळीचे आभार का बरं मानले असतील आणि तिचं इथे काहीतरी भेटवस्तू देऊन काय केलं असेल, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या आजच्या भागामध्ये जाणून घ्यायच्यात, पाहायच्या आहेत. तर आता प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहतच आलेलो आहोत की कशा पद्धतीने अन्नपूर्णाला बरं करण्यासाठी कमळी आणि त्याचबरोबर निंगी ह्या दोघींचीही तयारी असते. आता इकडे मुद्दामच दाखवण्यासाठी कमळीच्या हातामध्ये एक बॉक्स असतो आणि तो बॉक्स घेऊन ती असं दाखवत असते की मी चोरी करते म्हणून. त्याच वेळेला कामिनी आणि अनिका ह्या दोघी जणी जिन्यामधून पाहत असतात. त्यांच्याबरोबर रागिणी सुद्धा असते. आता कामिनी पुढे येते आणि म्हणत असते, शेवटी तू तुझी लायकी दाखवलीसच. काय चोरी करत होतीस? घरामध्ये असलेले सर्व दागिने आणि पैसे घेऊन पळून जात होतीस का? आता हे सगळं काही ऐकून न घेताच राजन सुद्धा ह्या प्लॅनमध्ये सामील असतात आणि ते सुद्धा कमळीच्या विरोधात जाऊन बोलतात. ते म्हणतात, कमळी सॉरी, पण मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तू अशा पद्धतीने काहीतरी करशील हे मला मान्यच नव्हतं किंवा मी त्या गोष्टीची इथे कधी कल्पना सुद्धा केलेली नसेल. त्याच वेळेला कमळी म्हणत असते, नाही नाही, मी काहीच नाही केलेलं. तेव्हा कामिनी मात्र कमळीवरती हात उचलते आणि म्हणत असते, तुझी ह्या घरामध्ये राहण्याची लायकीच नाहीये. तू स्वतःला अन्नपूर्णाची मोठी नात आणि त्याचबरोबर राजांची मोठी मुलगी म्हणतेस ना, मग या घरामध्ये राहू नकोस. असं म्हणून ती तिच्यावर हात उचलत असते. त्याच वेळेला आता राजन कामिनीला आवरण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतात की हे बघा आत्या, असं करू नका, स्वडा तिला, स्वडा तिला. पण कामिनी मात्र ऐकत नाही. एक कानाखाली मारून सुद्धा पुन्हा एकदा तिचा गळा आवळत असते. त्याच वेळेला तिथे अन्नपूर्णा सुद्धा बसलेल्या असतात. आता हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर इकडे मात्र अन्नपूर्णाला ते राहत नाही. कारण कमळीसारखी मुलगी त्यांची मोठी नात म्हणून जन्माला येणं हे त्यांच्यासाठी भाग्याचं काम असतं. आता त्याच वेळेला अन्नपूर्णा ज्या अक्षरशः स्वतःच्या पायावर उभ्या राहू शकत नव्हत्या, त्याच अन्नपूर्णा एका झटक्यामध्ये स्वतःच्या पायावर उभ्या राहतात आणि त्यांनी कामिनीचं थोबाड फोडलेलं असतं. कारण इथे माझी मोठी नात म्हणजे कमळी ह्या सर्व गोष्टी करूच शकत नाही. तुझी हिंमत कशी झाली तिच्यावर हात उचलण्याची? तुझी हिंमत कशी झाली तिला ह्या घरातून जा म्हणण्याची आणि बाहेर काढण्याची? तू समजतेस कोण स्वतःला? ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे अन्नपूर्णा म्हणत असतात आणि कामिनीचं चांगलंच थोबाड फोडत असतात. इकडे कमळी खाली जमिनीवर पडलेली असते. त्याच वेळेला निंगी तिला उचलते आणि सावरण्याचा प्रयत्न करत असते. आता इकडे कामिनी म्हणत असते, वहिनी तू ठीक झालीस? वहिनी तू तुझ्या स्वतःच्या पायावर उभी राहिलीस? हे कसं शक्य आहे? म्हणजे तू बरी झालीस? आता इकडे लगेचच ती म्हणत असते, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का की मी बरी व्हायला नकोय किंवा मी ठीक व्हायला नकोय? काय म्हणणं काय आहे तुझं? त्याच वेळेला राजनला फार आनंद झालेला असतो. राजन धावतच अन्नपूर्णाकडे येतात आणि त्यांना घट्ट मिठी मारत असतात. ते म्हणत असतात, आई, आई तू बरी झालीस? कमळी आपली आई बरी झालीये? त्यावर कमळी म्हणत असते, हो राजन का, हो बाबा हो, कारण आपला हाच प्लॅन होता. तेव्हा कामिनी म्हणत असते, प्लॅन म्हणजे? त्यावर राजन म्हणत असतो, हो, कारण आईला बरं करणं हा प्लॅन होता आमचा. आईला कितीतरी डॉक्टरांकडे दाखवलं, किती काय काय गोष्टी केल्या, पण ती बरीच होत नव्हती. म्हणून आम्ही हा प्लॅन बनवला आणि आम्हाला पूर्ण माहिती होतं की तुम्ही असाच काहीतरी कमळीवर आरोप करणार आणि तो आरोप आई काही सहन करून घेणार नाही. बघितलाच कशी जादू झाली. शेवटी तिच्या मोठ्या नातीच्या प्रेमानेच तिला तिच्या स्वतःच्या पायावर उभं केलंय. त्याच वेळेला अनिका म्हणत असते, डॅड काही पण काय, हे कुठलं लॉजिक आहे? त्यावर अन्नपूर्णा म्हणत असतात, हो अनिका, हेच लॉजिक आहे. कारण तुला एक गोष्ट माहिती का, आज मी बरी झाली ती फक्त माझ्या मोठ्या नातीच्या सगळ्या काही इच्छाशक्तीमुळे, तिच्या प्रेमामुळे आणि त्याचबरोबर तिने केलेल्या मेहनतीमुळे. आता मात्र रागिनी आणि कामिनी त्याचबरोबर अनिकाला खूपच मोठं टेन्शन आलेलं असतं.
कारण आत्तापर्यंत अन्नपूर्णासमोर जाऊन ह्यांनी खूप काही गोष्टी ते केलेल्या असतात आणि त्या गोष्टी केल्यामुळे आता त्यांना काय बोलावं, कसा विचार करावा ह्याच गोष्टी समजत नसतात. किती नाही म्हटलं तरीसुद्धा आपण इथे अन्नपूर्णाच्या विरोधात जाऊन बऱ्याचदा वागलेलो आहोत. मग आता आज जर ह्यांनी हे सगळं राजनला सांगितलं, तर मग आपली हकलपट्टी ह्या घरातून नक्कीच होऊ शकते, असं सुद्धा त्यांच्या मनामध्ये येत असतं. त्याचबरोबर आता इकडे अनिका म्हणत असते, "खरं खरं सांग ग्रॅनी तू हे सगळं काही नाटक करत होतेस ना? तू हे सगळं सगळं काही खोटं-खोटं करत होतेस ना?" त्याच वेळेला अन्नपूर्णा म्हणत असते, "अनिका, आत्ता तुझ्या ह्या ग्रॅनी थोबाड फोडलंय. मला वेळ लागणार नाही तुझं सुद्धा थोबाड फोडायला. जरा शांत बसणार आहेस का?" आता इकडे आपण पाहतो की कमळी अन्नपूर्णाला त्यांच्या खोलीत घेऊन जाते आणि म्हणत असते, "आजी, तुम्ही थोडा वेळ आराम करा. मी तुमच्याकरिता काहीतरी खाण्यासाठी घेऊन येते." असं म्हणून ती आता काहीतरी खायला आणण्यासाठी निघून जाते. त्याच वेळेला इकडे आपण पाहतो की आता रागिनी, कामिनी विचार करू लागतात. खरं तर ही कमळी आणि त्याचबरोबर निंगी जेव्हापासून घरात आल्यात ना, तेव्हापासून ह्या सर्व काही गोष्टी इथे होत आलेल्या आहेत. नाही, नाही, हे सगळं अशा पद्धतीने व्हायला नकोय. कारण खरं सांगू का, जर आता इकडे आईंनी तोंड उघडलं तर फारच मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, असा इकडे ती विचार करते. त्याच वेळेला कामिनी म्हणत असते, "तू गप्प बस गं. तू स्वतः पण डोक्याचं दही करतेस आणि त्याचबरोबर माझ्यासुद्धा डोक्याचं पूर्ण दही तू करून सोडलेलं आहेस. काय करायचं ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल. काही करून वहिनीने तोंड उघडलं नाही पाहिजे ह्याच गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल." असं आता इथे ती बोलू लागते. तर आता जेव्हा राजन इथे अन्नपूर्णाच्या पुढ्यात बसलेला असतो, त्याच वेळेला तो म्हणत असतो, "आई, तुला मला काहीतरी सांगायचंय." त्यावेळेला अन्नपूर्णा म्हणत असतात, "हां, बोल ना. कमळी आपली नात कशी हेच तुला सांगायचे ना?" त्यावर तो म्हणत असतो, "हो आई, तीच गोष्ट मला तुला सांगायची आहे." आणि तेव्हा ती म्हणत असते, "हां, बोल, काय झालेलं आहे?" त्याच वेळेला आता सगळा काही प्लॅन राजन अन्नपूर्णाला सांगायला घेतो. तो म्हणत असतो, "आई, तुला एक गोष्ट सांगू का? कमळी आपली माझी खरी मोठी मुलगी नाहीये किंवा तुझी मोठी नातसुद्धा नाहीये." त्याच वेळेला ती म्हणत असते, "म्हणजे मला नाही समजलं." आता राजन म्हणत असतो, "अगदी काही वेळ किंवा काही मिनिटं शिल्लक राहिली होते किंवा काही तास शिल्लक राहिले होते. ही सगळी प्रॉपर्टी मला त्या तिघींच्या नावावर होऊ द्यायची नव्हती किंवा त्या तिघींच्या हातात जाऊ द्यायची नव्हती. आई, तू इकडे उठण्याच्या सुद्धा मनस्थितीमध्ये नव्हती. तुझी अवस्था फारच जास्त नाजूक झालेली होती. तेव्हा मला काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नव्हत्या. आणि आई, तुला मी सांगतो, त्याचमुळे मी एवढा मोठा निर्णय घेतला. त्याचमुळे मी इकडे आपली मोठी मुलगी, तुझी मोठी नात म्हणून कमळीकडे गेलो आणि त्याचबरोबर तिला सगळी सत्य परिस्थिती सांगितली. त्या पोरीनं कसलाच विचार न करता लगेच माझ्या ह्या प्लॅनमध्ये सहभागी होण्यासाठी तिने होकार दिला आणि असं सांगितलं की तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमच्या ह्या प्लॅनमध्ये मी सहभागी आहे. काही जरी झालं तरी अन्नपूर्णा मॅडम जोपर्यंत बऱ्या होत नाहीत, जोपर्यंत त्या स्वतःच्या पायावर उभे राहत नाहीत, तोपर्यंत मी हे नाटक करायला कंटिन्यू तयार आहे." त्याच वेळेला अन्नपूर्णा म्हणत असतात, "राजन, तू हे खूप चांगलं केलंयस. देवाने तुला चांगली सद्बुद्धी दिली. खरं तर कमळीसारखी नात होणं हे माझं सौभाग्यच आहे. पण आत्ता हे नाटक आपल्याला थांबवायचं नाही. हे नाटक आपल्याला कंटिन्यू पुढे करायचं आहे. तू कमळीला ताबडतोब बोलावून घे." तेवढ्यातच कमळी आता अन्नपूर्णासाठी थोडंसं सूप घेऊन आलेली असते. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असतात, "कमळी, आज तू जे काही हे केलंयस ना, त्यामुळे खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मला सर्व गोष्टी राजनने समजावून सांगितल्यात आणि तू कशी तयार झालीस आणि कशी माझी मोठी नात म्हणून या घरामध्ये राहतेस हे मला कळले." त्यावर आता कमळी म्हणत असते, "आजी, मी आता इथं राहायच्या लायकीची नाहीये. मी माझा हॉस्टेलवर जातो." पण अन्नपूर्णा म्हणत असतात, "नाही, अजिबात नाही. तू आता इथून कुठेही जायचं नाहीयेस. जोपर्यंत हे नाटक आपल्याला पाहिजे त्या दिशेला जात नाही, तोपर्यंत हे कंटिन्यू करायचं. जोपर्यंत माझी खरी नात सापडत नाही, तोपर्यंत हे नाटक पूर्ण ठेवायचं. त्यामुळे तू माझी मोठी नात म्हणूनच इथून पुढे सुद्धा ह्या घरात राहायचंयस." असं म्हणून अन्नपूर्णा आता कमळीच्या पुढे उभ्या राहतात आणि तिचे हात धरूनच तिची माफी मागत असतात आणि आभारसुद्धा मागत असतात. "आज तुझ्यामुळे, तुझ्यामुळे इकडे राजनला त्याची आई परत मिळाली. आज तुझ्यामुळे सदानंद आजोबांना त्यांची बायको परत मिळाली. खरंच आज माझ्याकडून तुला ही छोटीशी गिफ्ट." असं म्हणून आता त्या कमळीला छोटंसं गिफ्ट देत असतात. कमळी म्हणत असते, "नाही आजी, नको." पण आता अन्नपूर्णा म्हणत असतात, "नाही,
हे तर मी तुझ्या उपकाराची आणि चांगुलपणाची परतफेड करू शकत नाही कमळी. पण असू दे, अगदी छोटीशी ती भेटवस्तू आहे आणि मी अगदी तुझ्या मनापासून आभार मानते. त्यावर कमळी अन्नपूर्णाचे हात धरत असते आणि म्हणत असते, "नाही आजी, अजिबात असं करू नका. कारण तुम्ही ह्या घराचा आधार आहात आणि कामिनी, रागिनी आणि त्याचबरोबर अनिकाला धडा शिकवण्यासाठी आता आपण तिघेजण सज्ज होऊ. त्यांना त्यांच्या कर्तृत्वाची आणि त्यांनी केलेल्या त्या कुकर्माची जाणीव त्यांना करूनच दिली पाहिजे," असं कमळी आता अन्नपूर्णाला म्हणत असते. ह्या सर्व काही गोष्टी बोलल्यानंतर आता मात्र इकडे अन्नपूर्णाला कमळीचा फार अभिमान वाटत असतो. तर प्रेक्षकांनो, अशाच नवनवीन डेली मालिकांच्या अपडेट्स आणि त्याचबरोबर तुम्हाला जर याच मालिकेचे ट्विस्ट आपल्या चॅनलवर पाहायला आवडतील का, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुन्हा एका अशाच आणि इंटरेस्टिंग अशा ट्विस्टसोबत. तोपर्यंत पाहत रहा आपली लाडकी मालिका कमळी.